तर हा कार्तिक महिन्यामध्ये बऱ्याच वेळा कार्तिक महिना आपल्याला सांगितला जातो. तर कार्तिक महिना पूर्ण पालन करणं शक्य होत नाही आपल्याकडून, विशेष करून वैष्णवांसाठी. तर असं म्हटलं जातं की कार्तिक महिना पूर्ण जरी पालन नाही झाला, पण शेवटचे 5 दिवस जर कोणी हा कार्तिक महिन्याचं भीष्म पंचकृत पालन करतो, तर त्याला पूर्ण कार्तिक महिन्याचं फळ प्राप्त होतं. शेवटचे 5 दिवस. तर 5 दिवस कधी शेवटचे, उत्थान एकादशीपासून तर पौर्णिमापर्यंत हे 5 दिवस कार्तिक महिन्याचे महत्त्वाचे असतात. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर भगवंत मोक्षदा एकादशीला गीता सांगितली आणि त्याच्या 10 दिवसानंतर भीष्मदेव धराशायी होतात. आणि कशावर पडतात? शरशय्याच्या बाणावर पडलेले असतात. आता बघा, नॉर्मल थंडी असेल तरी आपल्याला किती त्रास होतो, पण तुम्ही तिकडे जर त्या भागात गेले, आपलं हिमाचल प्रदेशमध्ये भयंकर थंडी असते. पण भीष्मदेव 58 दिवस, म्हणजे मोक्षदा 10 दिवसानंतर तर मकर संक्रांतीपर्यंत भीष्मदेव नाही का 58 दिवस शेरशाह या बाणावर होते. आणि 58 दिवसाच्या बाणामध्ये ते काय विचार करत होते? त्यांनी इच्छामृत्यूचं वरदान होतं, पण एकच विचार करत होते की आता मला स्मरण करायला ह्या जगातलं कोणती गोष्ट बाध्य आणणार नाही, तेवढे दिवस मी स्मरण करणार आहे. त्या स्मरणाच्या पोटी भगवान नारायण स्वतः मला भेटा येतील. त्या बळावर भीष्मदेव तेवढा दिवस थांबले. आणि थांबल्यानंतर जेव्हा कार्तिक महिन्यामध्ये पांडवांना घेऊन भगवंत जातात, म्हणजे युद्ध कधी होतं आहे? दसऱ्याला होतो ना. आणि राज्यकारभार सगळं बसवल्यानंतर ह्या दीपोळीच्या पिरियडमध्ये शेवटच्या भीष्मदेवाला भेटण्यासाठी भगवान कृष्ण म्हणतात, तुम्ही काय करा, चांगले अलंकार धारण करा, वस्त्र धारण करा, आपल्याला पितामह. कारण युधिष्ठिर महाराजांचा शोक काय होता सगळ्यात मोठा, की माझ्याकडून सगळ्यात मोठं पाप झालं आहे आणि त्या पापाचं प्रक्षालन कसं म्हणते. तर वेदव्यास स्वतः सांगू लागले, भगवान कृष्ण बाह्य अवस्थेतून सांगत होते किंवा हे जगातलं सगळं नश्वर, एक ना एक दिवस सगळं सोडायचं आहे, पण आंतरिक परमात्मा त्यांना त्याची अनुमती देत नव्हते. तर असं बऱ्याच वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण युधिष्ठिर महाराजांनी अजिबात ऐकलं नाही. तर त्यावेळेस म्हटले, चला तुम्ही राजालंकार धारून, मुकुट धारून करून भीष्मदेवाकडे जाऊया. आणि मग भीष्मदेवाकडे गेल्यानंतर तिथे भीष्मदेवाने त्यांच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. राजधर्म, स्त्रीधर्म, कुलधर्म किंवा कसं दान धर्म केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन शांती प्रवाहामध्ये आणि अनुशासन प्रवाहामध्ये याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन केल्यानंतर युधिष्ठिर महाराजाला समाधान झालं. आता म्हटलं मी राज्य करायला तयार आहे. त्यावेळेस भगवंत म्हटले की पितामह भीष्म, तुम्ही एवढी ध्यान तपस्या केलेले, पण तुमच्या भक्तीमुळे मी प्रसन्न झालो, मला काहीतरी वरदान द्या, वरदान मागा. तर भीष्मदेव काहीच नाही म्हटले, मला एकच वरदान, तर तुमचं स्मरण होऊ द्या. त्यावेळेस भगवंत म्हणतात की ह्या कार्तिक महिना आणि शेवटचे 5 दिवस आहेत, ह्या महिन्यामध्ये तुमच्या नावानं जो कोणी व्रत धारण करेन त्याला पूर्ण कार्तिक मासाचं फळ प्राप्त होईल. मग भीष्मदेव प्रश्न विचारतात की असं कोणतं महात्म्य आहे की तुम्ही याच्याबद्दल वर्णन करतायत. तर त्यावेळेस ते म्हणतात की एक कथा येते, सत्ययुगामध्ये राजा सोबोरी होती आणि त्याची पत्नी होती कादंबनी. ही कादंबनी अतिशय सौंदर्यवान, रूपवान, गुणवान, ज्ञानी होती. तिचं नृत्य सगळेजण आकर्षित होते. तर अवंती नगरी म्हणजे आजचं उज्जैन आहे, तिथले 5 ब्राह्मणाला जेव्हा कळालं की ही जी राणी आहे कादंबनी, सोबरी राजाची पत्नी, हिचं नृत्य एवढं आकर्षित आहे, आपण स्वर्गात तर काही अप्सरेचं नृत्य पाहिलं नाही का, तर आपण ह्या कादंबनीचं नृत्य पाहायला जाऊ. आणि गेल्यानंतर त्या राजानं अतिशय त्यांचा अवभगत केला. 5 ब्राह्मण, 5 भाऊ होते. ते म्हटले की काय पाहिजे तुम्हाला दक्षिणा? म्हणलं एकच दक्षिणा पाहिजे, तुमच्या राणीचं आम्हाला नृत्य पाहायचं. राजा बी अचंबित पडला, 5 जण आले, त्यांनी माझ्या पत्नीचं नृत्य मागतात. पण राजानं पाहिलं की 5ही ब्राह्मण आहेत ना, यांच्यामध्ये काम वाचण्याचा कोणताही लवलेस मात्र नाही. तुम्हाला जर करायचं असेल, माझ्या पत्नीचं जर नृत्य बघायचं असेल, तर माझ्या काही अटी त्या पालन केल्या तर मी तुम्हाला ते नृत्य पावेन. आणि एक कुशल वादक म्हणून नाही की 5ही भाऊ होते. आणि गेल्यानंतर काय वृत्त आहे, तर सोबरी राजा ऋषीमुनीच्या सांगण्यावरून सांगतात की ह्या 5 ब्राह्मणाने गायनाने, तुम्ही गायन करायचं, त्याने नृत्य करायचं, रोज एक दिवस जायचं, 5 दिवसामध्ये 5 लोकांनी जायचं. तर पहिला भाऊ गेला, तर ते म्हटले तपस्या काय करायची या कार्तिक महिन्यामध्ये?
तर ह्या नृत्य पाहायचं असेल, गायन का ऐकायचं असेल, तर पहिल्या दिवशी तुम्ही दूध पिऊन नाही का ते नृत्य बघायचं आणि गायन करायचं. आणि मग पहिला भाऊ जातो, दूध पितो आणि नृत्य आणि गायन करून बघतो. दुसरा भाऊ जातो, दुसरा भाऊ काय पाहतो, तूप पितो, गाईचं तूप पितो आणि नृत्य करतो, नृत्य बघतो आणि गायन करतो आणि नृत्य बघतो. तिसऱ्या दिवशी दही, तिसरा भाऊ. चौथ्या दिवशी गोमूत्र आणि पाचव्या दिवशी शेण खाऊन नाही का. आता म्हणून शेण किती खातात, थोडंसं खातात. ते मात्रा वाढवायची असते. आणि हे 5 दिवस, आता शेण खाण्याचा अर्थ तो वेगळा नका घेऊ तुम्ही. हां, शेण म्हणजे थोडंसं ते जिभेला टाकायचं असतं नावाला. आणि ते असं 5 दिवसामध्ये केल्यानंतर त्या पंचगव्य खाऊन त्याने तपस्या करून दिव्य तपस्या केले. ह्या जगामध्ये आपण कुठं ना कुठं तपस्याच करतो. ते ऑफिसला जाणं तपस्याच आहे, घरात एकूण एकाला सहन करणं तपस्याच आहे. कुठं तपस्या नाही आहे, सगळीकडे तपस्या आहे. पण भगवान ऋषभदेव 5व्या स्कंदामध्ये 5व्या अध्यायामध्ये श्लोकनामध्ये तपोदिव्य पुत्र कैना, एक दिव्य तपस्या आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, भोक्ताराम यत्न तपसा सर्व लोको महेश्वरम सर्वम सर्व भूताना ज्ञात्मा माम शांती मूर्छिती. सर्व म्हणजे ह्या जगातली तपस्या ती माझ्यासाठी करा. आणि जेव्हा तुम्ही माझ्यासाठी तपस्या करतात ना, तर तुम्हाला भगवंताची कृपा प्राप्त होते. ह्या जगातल्या जेवढ्या तपस्या त्या ते निष्फळ आहे, शरीराबरोबर त्या तपस्या नष्ट होतात. पण भगवान नारायणासाठी जेव्हा तुम्ही तपस्या करता तेव्हा तुम्हाला तो दिव्य सुख, ब्रह्मसुख अनंत्यम, ते सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सोनं जेव्हा खाणीतून निघतं ना, तेव्हा त्याच्यात मलिनता असते. पण जसं ते अग्नी टाकलं जातं ना, त्यामध्ये 24 कॅरेट किंवा 22 कॅरेट निर्माण होते. त्याचप्रकारे स्वतःहून व्हॉलेंटरी तपस्या जेव्हा तुम्ही करतात, तर तुमच्यामध्ये शुद्धता वाढते. आणि जे अशुद्धी आहे, कोणती अशुद्धी आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य. म्हणून पहिल्या काळामध्ये उपास वृत्त कैवल्य का सांगायचे स्त्रियांना आणि पुरुषांना. जेवढं वृत्त कैवल्य केलं तर तेवढं इंद्रियांचा निग्रह व्हायचा. म्हणून स्त्री पुरुषाचं आकर्षण नसायचं. कारण की वृत्त कैवल्यानं उपासानं एवढं ते शरीरशीन व्हायचं, तर नॅचरली कोणाच्या प्रती अट्रॅक्शनच होत नसायचं. पण आजकाल काय झालं, वृत्त उपासक कोणीच करत नाही. केलं तरी काय, भरपूर खातात आणि म्हणतात आम्ही उपासक केलं. काय त्या उपासाला अर्थही नाही. म्हणून बाहेर बी आजकाल मुलं मुली एवढे, पहिलं एवढं अन्न विकलं जायचं नसायचं. कलियुगामध्ये एक शास्त्रामध्ये वर्णन आहे की सगळ्यात घोर म्हणजे अन्न विकणे, महापातक म्हटलं जाते. पहिल्या काळामध्ये कोणी जर तुमच्या दारावर आलं तर त्याला मुक्तपणे अन्नदान वाटायचे. अन्नदानाचे महत्त्व दिलेले आहे. विकायचं कुठंच वर्णन नाही. पण कलियुगामध्ये गलोगलीमध्ये टपरीवर नाही का अन्नदान नाही म्हणताना विकल्या जातं, तर ते घोर पातक म्हटलं जाते. तो विषय नाही आहे. विषय महत्त्वाचा आहे की जेव्हा ही तपस्या केली आणि तपस्या केल्यानंतर जेव्हा ही जी कादंबनी होती, तर ह्या कादंबनीनं त्या 5 लोकांच्या तपस्या पाहून प्रसन्न झाल्यानंतर तीच कादंबनी पुढे ती शिवजीची प्रार्थना करते. आणि एवढी तपस्या केल्यानंतर शिवजीला म्हटले की मला एक सुंदर गुणवान पती पाहिजे, पहिलं धर्माचा ज्ञान पाळणार पाहिजे. शिवजी म्हणतात तथास्तु. दुसऱ्यांदा म्हणते की माझा पती शूरवीर पाहिजे वायूसारखा, ते मध्ये तसा असतो. तिसरा धनुर्धर मध्ये पाहिजे. आणि चौथं गुणी ज्ञानी पाहिजे, विद्वान पाहिजे. तर 5 वेळा तथास्तु म्हटल्यानंतर ते म्हटले की तुला पुढचा जे जन्म होईल ना, तुला 5 पती प्राप्त होतील. आणि तीच कादंबनी पुढच्या जन्मामध्ये द्रौपदी होऊन आले. आणि जे 5 भाऊ होते जे तपस्या नृत्य पाहायला आले होते, तर ते 5 पांडव पुढे तपस्या करून जे 5 ब्राह्मण होते ते पुढे पांडव होऊन जन्माला आले होते, असं पद्मपुराणामध्ये वर्णन आहे. तर हे यांचा पार्श्वभूमीची कथा येते. तर ह्या 5 दिवसाच्या भीष्म पंचकृतामध्ये आपण पहिल्या दिवशी गाईचं दूध पिऊन, 1 दिवसातून एकदा गाईचं दूध, मग गिलास प्या, 2 गिलास प्या, पण प्या. दुसऱ्या दिवशी तूप प्यायचं वाटीभर. आयुर्वेद पंचकर्मामध्ये सांगतात बरं, तूप प्या. तिसऱ्या दिवशी दही खा. चौथ्या दिवशी गोमूत्र प्या. 5व्या दिवशी शेण खा. तर हे 5 दिवसात करायचं असतं. पण हे नाही जमलं त्या तपस्यामध्ये, तर सगळ्यात शेवटी असं म्हणतात आचार्य की जसं तुम्ही एकादशी व्रत करतात, फळ आणि दूध घेऊन करू शकतात. नाही जमलं तर सगळ्यात तुम्ही जो काही फराळाचा पदार्थ ते खाऊन तुम्ही 5 दिवस हे करू शकतात. पण हे करीत असताना सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे. अखंड ह्या 5 दिवसामध्ये दीप चालू केला पाहिजे तुपाचा.
जर तूप नसेल तर तिळाचं तेल लावून तुम्ही अखंड दीप नाही का पौर्णिमापासून उत्थान एकादशीपासून तो पौर्णिमापर्यंत अखंड दीप ज्वलन केला पाहिजे भगवान नारायणाला. तुम्ही आज बी मुरलीधर मंदिरात जाताना रामकुंडाच्या बाजूला पण तर तिथं अखंड दीप महिनाभर कार्तिक लावल्या जाते. तर इकडं आपलं नवरात्रच नाही तर ह्या 5 दिवसामध्ये किंवा कार्तिक महिन्यामध्ये रेग्युलर लावला पाहिजे. आणि केल्यानंतर त्या 5 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही पौर्णिमेच्या आदल्या दिवशी उत्थापन करू शकतात, फराळ खाऊन तुम्ही करू शकता. तर उद्यापन कसं करायचं भीष्म पंचव्रताचं, तर भगवान नारायणाला तुम्ही काय केलं पाहिजे, आगमन केलं पाहिजे. त्यांना तुम्ही आरोग्य पाद्य अर्पण करून पंचगव्याचं अर्पण करून त्यांची यथोचित पूजा केली पाहिजे. आणि पूजा केल्यानंतर त्याच्यामध्ये चंदनाचे जेल, गंध, अष्टगंध पूजा, फूल पुष्प अर्पण करून वस्त्रदान करून भगवान नारायणाची पूजा केली पाहिजे. आणि केल्यानंतर जे काही होतं तर त्यासाठी नाही का भीष्मदेवाला नाही का तुम्ही तर्पण करू शकतात. तर्पण करताना एक मंत्र असतं भीष्मदेवांना अर्पण करताना, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. सत्यव्रताय शुचाय गंगाये महात्मने भीष्मदेव दादामे आरोग्य अजन्म ब्रह्मचारिणे. तर ह्या श्लोकाचं काय आहे, आरोग्य देताना आम्ही व्रताचं उद्यापन करतोय. ते म्हणतात सत्यव्रत आहे. हे सत्यवती जी कन्या आहे तिचा पुत्र सुत आहे. गंगाये महात्म्याने, गंगेचे तुम्ही पुत्र आहे. महात्मा आहेत. महात्मा कसे आहेत की तुमचं वैराग्य आहे, तुमच्या भोग ऐश्वर्याच्या आजूबाजूला तुम्ही राहतात. म्हणजे भीष्मदेव पांडवांमध्ये राहायचे, कुरुवंशामध्ये राहायचे, पण एवढ्या ऐश्वर्यामध्ये राहून सुद्धा कसे होते, विरक्त होते, त्यांच्यामध्ये ते स्पर्श होत नाही. तर तिथं आचार्य वर्णन करतात की आपल्या व्यक्तीचं जीवन एक साधकाचं जीवन भीष्मासारखं असलं पाहिजे. भीष्मदेव भोग ऐश्वर्यामध्ये राहायचे पण भोग ऐश्वर्याचा स्पर्श होत नाही, विचारानं भगवान नारायणाच्या चरणी होते आणि तेव्हा त्याच्यात राहून ते भगवान. तर ते केल्यानंतर त्यांनी काय केलं, भीष्मदेव ददाम्य, मी तुम्हाला आरोग्य प्रदान करतो. अजन्म ब्रह्मचारिणी, तुम्ही अखंड जन्म व्रताचं पालन केलं. काय भीष्मदेव प्रतिज्ञा घेतली होती, मी अखंड ब्रह्मचार्य व्रताचं पालन करेन. आणि ती प्रतिज्ञा पालन करून भोग ऐश्वर्यामध्ये राहून त्याने भगवान नारायणाची प्रतिज्ञा भक्ती केली. आणि भक्ती केल्यानंतर भगवान नारायण स्वतः त्यांना भेटायला आले. तर असं करून भीष्मदेवांची पूजा करायची आणि नंतर नारायणाची पूजा करायची. आणि नारायणाची पूजा केल्यानंतर तिथे नारायणाच्या समोर 108 ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करायचा असतो तुळशी महाराणी. आणि केल्यानंतर अष्टोषक ओम राम मंत्राय याचा तुम्ही जप करायचा असतो. हे सकाळ संध्याकाळ जप करायचा असतो. तर ह्या भीष्म पंचकृतामध्ये काय केलं पाहिजे, तर 5 गोष्टी सांगतात. एक तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावरून थंड स्नान पाण्यानं केलं पाहिजे, सप्तनद्याचं. थंड पाणी नाही झालं तर कोमट पाण्यानं आंघोळ केली पाहिजे. दुसरं तुळशी महाराणीला जल अर्पण केलं पाहिजे. तिसरं अर्चविग्रहांची सेवा केली पाहिजे, स्नान घालणं, अभिषेक करणं. चौथी गोष्ट भागवताचे श्रवण कीर्तन केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मौन व्रत धारण केलं पाहिजे 5 दिवसामध्ये. म्हणजे भौतिक संसाराची निंदा, प्रजल्प किंवा द्वेष पाहणं ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं की निरंतर हरिनामाचं जप, हरिजागरण केलं पाहिजे. हरिजागरण म्हणजे रात्रभर किंवा जसं जसं तुम्हाला शक्य होईल तेवढं ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रह्मचार्य व्रताचं पालन करायचं. स्त्री पुरुषाने वेगळं झोपलं पाहिजे. आणि गादीवर न झोपता जमिनीवर चटईवर झोपून नाही काय व्रताचं पालन केलं पाहिजे. आणि ह्या 5 दिवसामध्ये तुमच्याकडे येणाऱ्या ब्राह्मणाला, गाईला नाही का नैवेद्य अर्पण केलं पाहिजे. ब्राह्मणाला दान दक्षिणा दिलं, त्याला भोजन आणि दान दक्षिणा अर्पण केली पाहिजे. आणि असं केल्यानंतर शेवटी भगवान नारायणाला नाही का महत्त्वाचं आहे की त्यांचा 108 ओम नमो भगवते वासुदेवा किंवा ओम नमो वासुदेवायचा तुम्ही जप करून ह्या व्रताची सांगता करू शकतात. जेव्हा तुम्ही या 5 दिवसामध्ये जेवढं काही करता तर पूर्ण कार्तिक महिन्याचं फळ तुम्हाला प्राप्त होतं आहे. तर अशा प्रकारे हे भीष्म प्रतक व्रताचं जो विधी आहे तो आपण पालन केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आणि शेवटचे दिवसच आहेत. भगवंताच्या भक्तीसाठी तुम्ही जेवढं करता तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. एक वरिष्ठ सांगतात की शरीर आहे ना, त्या शरीराची कधीच गॅरंटी नाही. हे सगळी शरीराला तुम्ही जेवढं कम्फर्ट झोन देता तेवढं तुम्हाला नाही की ते धोका देणार आहे. आज मी प्रभातांचं एक प्रवचन ऐकत होतो. प्रभात म्हणतात की तुम्ही किती शरीराची काळजी करा
मी जरी मोठ्या पदावर असलं तर हे शरीर रोगाची जननी आहे. म्हणून जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये ताकद आहे, मनामध्ये बळ, मन मस्तिष्क चांगलं आहे, तोपर्यंत भगवंताच्या भक्तीमध्ये तपस्या करा. आणि जी तपस्या करताना जेवढं तुम्ही स्वतःला नाही का तपामध्ये लावतान तेवढं नारायण प्रसन्न होतात. सोनं जसं अग्नीकडे तसंच आपल्या इंद्रियांना दमन करून, कारण ह्या 5 दिवसामध्ये पूर्ण महिन्याचे इंद्रिय दमन करून भगवान नारायणाची भक्ती करतात, तर ती एक मोठी तपस्या आहे. तो प्रभुपादाने हे आपल्याला सांगितलेलं, तर एवढं आपण पालन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आता